वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज शुभम आणि आराध्या आले होते, त्यामुळे आज आम्ही चाललो होतो लोणावळ्याला. तर तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले ब्लॉग्स वगैरे पाहण्यासाठी. आणि इथे श्रीपा किती क्यूट पोज देतोय, फोटो काढते म्हटल्यावर मी. आणि क्लायमेट पण एवढं छान होतं, पण प्रॉब्लेम असं झाला की आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी पाऊस अजिबात नव्हता. आणि आजकाल ना आम्हाला गाणे लागले की आमचा डान्स सुरू होतो. श्रेयो इकडे पा कर ना डान्स पिल्लू. आणि फायनली आम्ही इथे एकविराच्या तिथे पोहोचलो होतो. आणि सॅटर्डे संडेला तिथे गाड्या खालीच लावत होतो आणि आम्हाला वरती चढून जायचं होतं. एवढं जास्त पाय वगैरे दुखायला लागले ना, मी थोडंसं डिस्टन्सवर गेले आणि असं झालेलं नको आता मी इथेच बसते, तुम्ही जाऊन या रिटर्न. फायनली आम्ही इथे वरती आलो, पण त्यानंतर पाहतोय तर वरती जाण्याचा रस्ताच बंद होता. ते दरड वगैरे कोसळते, त्यामुळे इथे वरती जे दर्शन आहे ते बंद केलं होतं. आणि खालीच देवीचं मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो लोणावळ्याला टायगर पॉईंटच्या तिथे. आजकाल आम्हाला आहे ना सॉन्ग पण म्हणता यायला लागले, लाल लाल कलरची बांगडी. त्यानंतर इथे आम्ही थोडंसं मिसळ वगैरे खाण्यासाठी थांबलो होतो, कारण की सकाळी आम्ही लवकर निघलो होतो घरातनं. हे आमचं न्यूली वेड कपल आराध्या आणि शुभम. छान आम्ही मिसळ वगैरे एन्जॉय केली. आणि आम्ही ना आज काही मामा मामीचा पिच्छा सोडतच नाही आहे. आमची मिसळ खाऊन होती तोपर्यंत इकडं सरांचं लस्सी घ्यायचं चालू होतं. हा इथे त्याच्या पप्पांना बोलत होता तू इथे बसू नको म्हणून. ब्रेकफास्ट वगैरे केला आम्ही आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो आता टायगर पॉईंटला. आणि इथे एवढं जास्त ट्रॅफिक होतं. 11 किलोमीटरवर जाण्यासाठी अजून 41 मिनिटं दाखवतं इथे. मी टायगर पॉईंटला आलो. इथे छान वाटत होतं पाहायला वगैरे, पण वारं एवढं जास्त होतं की बस. आणि आमचा एवढा मोठा पचका झाला ना, आम्हाला असं वाटलं छान असं वातावरण वगैरे होईल, पाऊस वगैरे असेल. पण आम्ही पुढं आल्यानंतर आम्हाला फक्त आणि फक्त ऊन लागलं, त्यामुळे एवढा मूड ऑफ झाला. आणि आम्ही कंटिन्यू एकच हे करत होतो की पाऊस येऊन दे, पाऊस होऊन दे. पण पाऊस तर काय आला नाही, त्यामुळे थोडा वेळ थांबून आम्ही तसंच निघालो होतो. त्यानंतर इथे आम्ही काही फोटोशूट केलं. आणि इथे आम्ही त्याला शिकवत होतो की गुगल प्लीज प्ले कॅट व्हिडिओज असं बोल म्हणून. तो नंतर एकच बोलत होता प्ले माऊ माऊ. त्यानंतर आम्ही निघालो होतो पुशी डॅमकडे. असं वाटलं तिथे तरी छान एन्जॉय होईल, पण तिथं जाऊन तर अजून जास्त मूड ऑफ झाला. एवढी जास्ती गर्दी होते की बस. नंतर तिथं पाहून आहे ना शुभम ते म्हणत होते आम्हाला नाही यायचं, तुम्हीच जा तिथे. की काही असो, पण आमच्या स्त्रीचा छान असा एन्जॉय झाला. इथे पाणी थोडंसं होतं पण तो छान त्याने एन्जॉय केला. त्याचा एन्जॉय चालू होता तोपर्यंत तिथं आमच्या मामी साईडला बसल्या होत्या की काय हे. फायनली आता इथलं चाललंय आणि आम्ही मॅप्रो गार्डनला चाललोय. आणि रिटर्न जाताना हा जो व्ह्यू होता ना एवढा भारी वाटत होता इव्हिनिंगच्या टाईमला की बस. आणि ते श्रीयूचं मस्त असं लोणावळ्याची चिक्की प्लस लोणावळ्याचं छान असं वातावरण पाहून रिलॅक्स चालू होता. फायनली आता आम्ही मॅप्रो गार्डनला आलो आहे.
आणि आज काय आम्ही मामा मामींना सोडायचं हे ठरवलंच नव्हतं. एंट्रन्स स्टार्टिंगला हे तर माहीत नाही की आम्ही काही घेणार आहोत की नाही, पण टेस्टिंगसाठी तर आम्ही कन्फर्म जाणार होतो. शिवम काय घ्यायचं आहे तुला? ब्रँडिंग करतो का? फायनली तर आम्ही एक टेस्ट करायला सुरू केलं होतं. कोणतं छान आहे. यामध्ये आम्ही ॲपल, स्ट्रॉबेरी आणि आय गेस पिअर ह्यांचं ज्यूस ट्राय केलेलं आणि त्याची टेस्ट आम्हाला खूप जास्त छान वाटली होती. मोजिटो आहे का? ते स्ट्रॉबेरी होतं शुभम. आणि फायनली आम्ही जे टेस्ट केलं होतं पिअर, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी वगैरे, तर ते आम्ही घेऊन घेतलं होतं. त्यानंतर इथे बाहेर पण खूप छान ॲम्बियन्स होता आणि त्यानंतर थोडंसं पुढे गेलं ना तर तिथे काही गेम्स होते. त्यामध्ये गेम्स आपण हे विन झाल्यानंतर डिफरंट आपल्याला टॉईज ठेवले होते ते भेटणार होते. इथे आमचा बऱ्यापैकी टाईम गेला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यामुळे आम्ही जेवण करायला शौर्यवाड्याला आलो होतो. आम्ही इथे फर्स्ट टाईमच आलो होतो. ॲम्बियन्स वगैरे छान आहे इथला खूप. आणि आम्हाला इथे पण आज मामा मामीसोबतच जेवायला बसायचं होतं. असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.